मला एक माझ्या फॉलोअरनं क्वेश्चन विचारलाय की त्याच्या भावानं म्हणे 46 अँटी रेबीजचे इंजेक्शन घेतलेत एका वर्षात. ओके, आणि त्याची अँटीबॉडी डेव्हलप झाली असेल काय. आता भाऊ 46 घेतले आणि हे तर रेकॉर्डच तोडल्यासारखं झाला. म्हणजे आम्ही म्हणतो ना रेबीज कुमार झाला, तशा नेव्हीची कन्या असते ना विष पिऊन पिऊन जाते, तसं रेबीज कुमार सारखं फनी व्हर्जन. ओके, पण लेट मी एक्सप्लेन. आता हा जो आहे ना डॉग बाईट, पहिल्यांदा डॉग बाईट झाला की आम्हाला 5 इंजेक्शन्स दिले जातात डे 0, 3, 7, 14 आणि 28 दिवशी. आता समज ह्याच माणसाला परत एकदा डॉग बाईट झाला आणि एक 3 महिन्यानं, तर 2 आणि बूस्टर दिले जातात डे 0 आणि डे 3. आता असं जर प्रत्येक 3-3 महिन्याने एखादं कोणतरी कुत्रं चावायला लागलं ना, तर मॅक्झिमम आणि 3 वेळा चावेल. ओके, कारण 3-3 महिन्याचा गॅप धरला तर. सो पहिल्यांदा 5 डोस आणि मग आणि 3 वेळा 2-2 डोस असे धरून 11 डोजेस मॅक्झिमम एका वर्षात घेतले जाऊ शकतात. नॉट 46. अरे 46 डेंजरस आहे का? नॉट रिअली, पण त्याची गरजही नाही. ओके, म्हणजे लहानसा पाऊस आला आणि मी 10 रेनकोट घालून फिरायले असं होणार, म्हणजे नॉट गरजेचं नाही आहे. आणि अति तिथे माती. सो डोंट ओव्हर डू इट. सायन्स ट्रस्ट करा, ट्रस्ट सायन्स. आणि वॅक्सिन्सना वाईजली यूज करा. आणि त्या भाऊला माझं सांगणं आहे की नेक्स्ट टाइम जर कुत्रा तुला चावायला धावला ना पाठीमागे, तर भाऊ स्ट्रेट फास्ट धा, पण हॉस्पिटलला नव्हे, घरी.